स्टॉक मार्केट इज नॉट माय कप ऑफ टी. नक्कीच, कारण तुम्ही इन्व्हेस्ट करत नाही. किती लोकांना वाटतंय? सगळ्यांना वाटतंय, तुम्ही हात वर करत नाही. लाजू नका हात वर करायला. हा डेटा फार महत्वाचा आहे. आपण एक अत्यंत गंभीर आणि सिरियस विषयावर आज चर्चा करणार आहे. बघा, पैसा सगळ्यांना पाहिजे, महत्वाचं आहे का नाही? मी इथे बसून आता तुम्हाला सांगितलं की आपल्या सगळ्यांचे गोल कॉमन आहेत, तर तुम्ही म्हणाल काय साहेब बोलताय तुम्ही, कसं काय शक्य आहे? तुमचं गोल आणि माझं गोल कसं शक्य आहे? मी म्हणतो सगळ्यांचे गोल कॉमन आहे. काय आहेत ते गोल कॉमन? सगळ्यांना मी ऍज्युम करतो 2 मुलं असतील का मुली असतील किंवा 1 मुलगा मुलगी असेल, शिक्षण करायचं, त्यांचं जे शिक्षणाचा खर्च आहे, अमाऊंट बद्दल बोलत नाही, कमी जास्त होऊ शकतं, पण खर्च तर आहे शिक्षणाचा. सगळ्यांना चांगलं घर राहायला घ्यायचंय, खर्च तर सगळ्यांना कॉमन आहे. सगळ्यांना चांगली गाडी घ्यायची आहे, खर्च तर कॉमन आहे. सगळ्यांना परदेशात फिरायला जायचंय, स्वप्न असतं, खर्च कॉमन आहे. सगळ्यांना मुलांचं ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, मेडिकलची फीस तुम्हाला माहिती आहे किती असते, ते खर्च करायचा आहे, गोल कॉमन आहे. काही लोकांची स्वप्न असतील की परदेशात आपल्या मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे, काय हरकत नाही, अशी गोल ठेवायलाच पाहिजे. आय वुड लव्ह टू हॅव माय स्टाफ चिल्ड्रन गोईंग अब्रॉड, तो खर्च आहे. सगळ्यांना रिटायरमेंट कॉर्पस पाहिजे, नको आहे का इथं कोणाला रिटायरमेंट कॉर्पस? 90 पर्यंत काम करणार आहे का? भारतामध्ये हे रिसर्च स्टडी आहे जे आता मी तुम्हाला शेअर करतोय. लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणतात त्याला. लाईफ एक्सपेक्टन्सी इन इंडिया ॲव्हरेज, मी जेव्हा ॲव्हरेज बोलतो तेव्हा लक्षात घ्या, इज नाव 79 इयर्स. म्हणजे ॲव्हरेज भारतीय माणूस हा 79 वर्षापर्यंत जगतोय. कुणी 90-95 पर्यंत जगतोय, कुणी 60 मध्ये एक्सपायर होतो. ॲव्हरेज 79 आहे. ओके, आता ॲज्युम करा की कुठल्याही कंपनीमध्ये 58 किंवा 68 रिटायरमेंट असते, 2 वर्ष एक्सटेन्शन मिळतं. ओके, 60 वयानंतर इनकमिंग बंद होणार आहे, आउटगोईंग चालू राहणार आहे. काय आउटगोईंग? काय आउटगोईंग आहे? खूप खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, सर्वात वाढणारा खर्च म्हणजे औषधाचा खर्च, मेडिकल ट्रीटमेंट, गाडी लागते, पेट्रोल लागते, मित्र परिवार बरोबर फिरायला लागतं, त्यांच्याबरोबर जेवायला लागतं, नातू असतील तर त्यांना काहीतरी घेऊन द्यायला लागते, त्यांच्या वाढदिवसाला गिफ्ट द्यायला लागते, मुलगी असेल तर त्यांच्या जातो आपण पाहुण्यांच्या एकमेकांच्या घरी, खर्च येतो ना सगळा. सोसायटीत राहत असेल तर सोसायटीचा मेंटेनन्स येतो, गाडी असेल तर गाडीचं मेंटेनन्स येतो. हे माझा स्टडी आहे. मी जेव्हा जे आकडे देतो ते सिरियसली घ्या, मी म्हणत नाही सिरियसली घेऊ नका. ॲव्हरेज एक मिडल क्लास माणसाला, व्हेन आय एम सेइंग मिडल क्लास म्हणजे वेल टू डू. आता मिडल क्लास म्हणजे गरीब असं समजू नका, मिडल क्लास म्हणजे वेल टू डू, म्हणजे ज्याला दुसऱ्याकडनं मागायची वेळ येत नाही त्याला म्हणतात मिडल क्लास. मिडल क्लासला ॲव्हरेज रिटायरमेंट नंतर 50,000 रुपये खर्च लागतो. कुठून आणणार तुम्ही? सिरियसली आय एम टॉकिंग टू यू. कुठून आणणार ते 50,000 रुपये? कसं करणार मुलांची लग्न? आपण अमेरिकेत राहत नाही, तिथे ते लग्न स्वतःचे स्वतः करतात, आई वडिलांना खर्च द्यायला लागत नाही. शिक्षणाचा खर्च ते स्वतःच करतात, कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये ते वेटरचं काम करतात, स्वतःचा खर्च स्वतः काढतात, गाडीचा खर्च ते स्वतः काढतात. आपण अमेरिकेत नाही, आपण भारतात आहे. आपल्याला इथे लग्नाला खर्च करायला लागते, मुलगी असो का मुलगा असो. 2 मुलं म्हणले की 2 मुलांचा लग्नाचा खर्च ॲव्हरेज नाही म्हणलं तरी साधं पण लग्न केलं तर 15-20 लाख रुपये खर्च येतो, हे मला माहिती आहे. लॅविश म्हणलं तर इट विल गो इन क्रोर्स. कुठनं आणणार हे पैसे? कुठनं आणणार ते रिटायरमेंट कॉर्पस? बऱ्याच ठिकाणी आई वडील मुलांच्यासाठी आपलं कॉर्पस देऊन टाकतात. असे पण मला कस्टमर भेटतात की आमच्या मुलाला सेट करायचे लाईफमध्ये, करिअरमध्ये, त्यासाठी मशीन टाकायचे, स्वतःचा कॉर्पस देऊन टाकतात त्याला, का आता त्याची लाईफ व्हावी म्हणून. अशी चूक करू नका पहिली गोष्ट इन्व्हर्टेड कॉममध्ये. कारण या जगात मुलगा असो मुलगी असो, माणसाने स्वतःची सेफ्टी बघायला पाहिजे, दुसरे मार्ग शोधायला पाहिजे. पैसा सगळ्यांना हवा आहे, पैसा सगळ्यांना लागणार आहे, पण तो पैसा ग्रो कसा करायचा ह्यातलं किती लोकांना माहिती येते? नंबर्स इज ऑलरेडी इन फ्रंट ऑफ यू. 5-6 वर गेले होते म्युच्युअल फंडला आणि 5-6
पण तुम्ही कोल्हापुरात आहे आणि तुम्हाला माहित नाहीये, नरेश आकडे काही शेअर करेल, नंतर मी पण करेल. त्याचं प्रेझेंटेशन थोडं बेसिक असणार आहे, माझं पण खूप ॲडव्हान्स आहे. तर ते इतके म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्टर झालेत इंडियामध्ये आता, नव्हते काही वर्षापूर्वी नव्हते. डीमार्ट अकाउंट भारतामध्ये 4 कोटी होते करोनाच्या अगोदर. आता किती आहेत? 15 कोटी अकाउंट आहेत. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स फार कमी होते फोलिओज मध्ये इन्व्हेस्ट करणारे. आता किती आहेत? अगेन 8 करोड आहेत. म्हणजे भारताच्या टायर 2 टायर 3 सिटीमध्ये गावागावातून, गुजरातच्या खेड्यापाड्यातून लोक पैसे स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये टाकायला लागले. म्युच्युअल फंड मध्ये पैसे स्टॉक मार्केटमध्ये जातात, पण डेट फंड मध्ये पण जातात. त्याचे सगळे प्रकार तो एक्सप्लेन करेल, त्यानंतर थोडं मी पण एक्सप्लेन करेल. तर लक्षात घ्या, मनी इज सो इम्पॉर्टंट इन लाईफ. आणि सगळ्याला लोन मिळू शकतं, सगळ्याला लोन मिळू शकतं. रिटायरमेंटला लोन मिळत नाही. एक वेळ बँकेत तुम्ही सोनं गहाण ठेवलं तर मुलाच्या लग्नाला सुद्धा पैसे मिळून जातील. रिटायरमेंट होते, मला लोन द्या म्हणलं तर कोणी देणार नाही. अमेरिकेत आहे ती पद्धत. अमेरिकेत काय करतो माणूस, घर स्वतःच असतं, नेक्स्ट जनरेशन नसतं, ते जाऊन बँकेत जातात. बँकेत म्हणतात आमच्या घरची व्हॅल्यू एवढी आहे, मला दर महिन्याला एवढे पैसे द्या. ते जगेपर्यंत त्यांना पैसे मिळतात, मेल्यावर ते फ्लॅट त्यांचं बँक घेऊन टाकतात. अमेरिकेमध्ये आहे, पण आपण अमेरिकेत नाही, आपण इंडियात आहे. त्याला रिव्हर्स मॉर्गेज म्हणतात. आणि ते सगळं करून ते अडचणीत आली तो देश 2008 मध्ये. प्लीज अंडरस्टँड करा, मनी इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. आणि ज्याला हे समजलं नाही, फायनान्शियल लिटरसी काही नाही, तो आयुष्यामध्ये फार म्हणजे काय म्हणतात, रिटायरमेंट लाईफ कुणाला दुःखी मध्ये हे करायचं, म्हणजे गरिबी अवस्थेमध्ये कुणाला आवडेल की माझी रिटायरमेंट लाईफ एकदम पोर व्हायला पाहिजे. तुम्हाला जर मी एक एक आकडे दिले तर तुम्ही म्हणाल साहेब मग माझा पगार वाढवा. ते या सेशनचा हेतू नाही. प्लीज अंडरस्टँड करा, मी माझी चूक सुरुवातीलाच ऍडमिट केली आहे की मी प्रचंड ज्ञान घेतलेलं आहे गेल्या 15-20 वर्षात. मी नुकसान केलेलं आहे, लॉस केलाय, खूप अभ्यास केलाय. मला 2 अशा स्लाइड्स आल्या तर मी तुम्हाला दाखवणार आहे की त्या स्लाइड नंतर माझे डोळे उघडले. काय आपण करतोय आज. आपण जेव्हा 2 कोटी रुपये रिटायरमेंट कॉर्पस आपल्या मुलांसाठी ठेवतो आणि एफडी मधनं व्याज खातो आणि आपल्याला वाटतंय की हे व्याजाने माझं लाईफ सुरळीत होईल, होत नाही काय ते मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो. की 2 कोटीची व्हॅल्यू तुम्ही डेथ झाल्यावर 80 वयात तुमच्या मुलांना 2 कोटी नसते, तिची व्हॅल्यू असते 20%, म्हणजे 40 लाख रुपये. 20 वर्षानंतर तुम्ही चुकून 85 वर्ष जगला तर ती व्हॅल्यू अजून खाली येते. ती व्हॅल्यू फक्त 20 लाखच होते, 15% होते. प्लीज अंडरस्टँड करा की हे कशामुळे होतं. हे होतं इन्फ्लेशनमुळे. इन्फ्लेशन इज अ किलर. इन्फ्लेशन इज अ किलर. भाववाढ. मी लाईफ मध्ये 1 पैसा पण बघितलाय, 1 पैशानी पण मी वस्तू परचेस केल्या. आता 10 रुपयाची व्हॅल्यू नाही राहिली, 100 रुपयाची पण व्हॅल्यू नाही राहिली, असं देऊन टाकतो आपण. त्यावेळी पैशात पण खूप यायचे. एकाना किती लोकांनी ऐकलं असेल, सिनियर लोकांनी ऐकलं असेल, एकाना 6 पैशाला एकाना म्हणायचं. ती भाषा असायची लोकांची, जुन्या लोकांची. एकाना, दोहाना, तिनाना, म्हणजे 6 पैशाच्या मल्टिप्लाय मध्ये 5 पैशाने 1 सिंगल पैसा, 6 पैशाला एकाना म्हणायचे. त्यात खूप काही यायचं. गहू आणि तांदूळचे किलो यायचे. आता मिळतात तेवढ्यात. 2000 मी माझे जे पीपीटी आहे ना त्याच्यामध्ये मी माझे स्वतःचे लाईव्ह एक्झाम्पल दिले. एज्युकेशनचे, घराचे, सगळे माझे स्वतःचे एक्झाम्पल दिले, प्रॅक्टिकल एक्झाम्पल. त्यामुळे प्लीज अंडरस्टँड करा की हे सेशन फार गरजेचं होतं आणि फार उशीर केला मी, त्याबद्दल सॉरी. पण सिनियर लोकांनी तरी काही ठिकाणी माझ्याबरोबर बसून ऐकलेले आहेत, त्यांना माहिती आहे. ते मी फार फाईन ट्यून केलेलं आहे आणि खूप माझा त्याच्यावर अभ्यास आहे. खूप व्हिडिओज मी ऐकतो. माझा स्टॉक मार्केट ग्रुपमध्ये 600+ व्हिडिओ आहेत जे मी स्वतः पर्सनली ऐकलेले आहेत.
आणि त्याचे बरेचसे नोट्स पण बनवलेत आणि ते ग्रुपमध्ये पण शेअर केले. लोक ते वाचत नसतील मला माहिती आहे. माझा लॉस नाही, तो त्यांचा लॉस आहे. मी गोल्ड शेअर करतोय, त्यांना गोल्ड कळत नाहीये. त्यांना फेसबुकवर युट्यूबवर व्हिडिओ वगैरे आवडतं, पण ते 5 मिनिटं वाचायला तुमच्याकडे वेळ नाहीये. तो त्यांचा लुकआउट आहे. मी खूप मेहनत घेऊन ते करतोय आणि अशी मुंडी खाली असते माझा ऐकताना, कानाला लावलेलं असतं, मी नोट बनवत असतो. संपूर्ण कोणी गाडी आली तर उडून टाकेल मला. तर एवढं मी कष्ट घेऊन, नरेशना माहिती आहे, तो आपण आहे तो ग्रुपमध्ये, तो पण ऍक्टिव्हली काही काही गोष्टी शेअर करत असतो. तर मी आता त्याचा वेळ घेत नाही. त्याला पहिली चूक म्हणजे तो टाटा म्युच्युअल फंडमध्ये नाही आहे. त्याची माझी ओळख झाली जेव्हा तो ICICI डायरेक्टमध्ये होता आणि त्यांनी मला, मी फक्त म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत होतो. टाटाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. मी फक्त म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत होतो आणि त्यावेळी वेगवेगळं होतं माझं. ICICI डायरेक्टचं वेगळं होतं, HDFCचं वेगळं होतं. त्यांच्या ऑफिसमध्ये आपण जायचो वगैरे. मग मी डाउच बँकमध्ये का गेलो वगैरे मी जरा नंतर सांगतो, नंतर त्याचा वेळ खूप जाईल. आणि म्युच्युअल फंडमध्ये मी चांगले पैसे मिळवले. नंतर मी इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायला लागलो. तर त्याची माझी ओळख ICICI डायरेक्टमुळे झाली. त्यांनी घरात येऊन मला त्यांनी शिकवलं की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची. त्याच्यामुळे मला ते कळालं आणि माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि मी नंतर थोडं थोडं इन्व्हेस्ट करायला लागलो. नंतर तो टाटा म्युच्युअल फंडमध्ये गेला होता आणि आता UTI AMC विच इज अ पार्ट ऑफ ॲक्सिस बँक ग्रुप. नो ते नो अच्छा UTI अच्छा लिस्टेड एंटिटी UTI AMC, त्याच्यामध्ये तो जॉबला आहे. आणि रिसेंटली मी त्यांना एक काही कस्टमर्स पण देतो ज्यांना इन्व्हेस्टमध्ये करायची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नंतर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्या काही शंका असेल तर लिहून ठेवा, विचारा मला. आपण थोडा Q&A सेशन ठेवू. सेशन फार इंटरेस्टिंग असेल आणि हा फार गंभीर आणि सिरियस विषय आहे. फायनान्शियल लिटरसी इज नॉट ए इझी सब्जेक्ट. लोक फार त्याला निग्लेक्ट करतात, जसं लोक हेल्थला निग्लेक्ट करतात. काय होते, खाऊन हेल्थला वॉकला जात नाही, जिमला जात नाही, मला काय होत नाही, असं काही नसतं. आता खूप न्यूज यायला लागलेत आपल्याला, 35 आणि 40 हार्ट अटॅक यायचे. त्यामुळे प्लीज अंडरस्टँड करा, यू कॅनॉट निग्लेक्ट हेल्थ, यू कॅनॉट निग्लेक्ट फायनान्स लिटरसी. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यू कॅन निग्लेक्ट युअर फॅमिली ऑल्सो. सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एनिवे सर, ते म्युच्युअल फंड आपण ठेवतोय की नाही, म्युच्युअल फंड हां ते जास्त किती वर्ष पण ठेवत असते किंवा पैसे जर का आपण काढले मॅच्युरिटी झाल्यानंतर? मी सांगतो. हे बघा, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट जी असते ही म्युच्युअल फंडवाल्यामध्ये एक्सपर्ट्स लोक बसलेली असतात, ज्यांना कंपनीचा खूप अभ्यास असतो की कुठली कंपनी ग्रो होणार आहे. पहिले एक लक्षात घ्या, मी तुम्हाला क्लिअर करतो की स्टॉक मार्केटमध्ये रिटर्न तेवढेच मिळतात जेवढी ती कंपनी ग्रो होते. लक्षात घ्या, कंपनी मुनाफा करते म्हणजे प्रॉफिट करते, त्यामुळे तो स्टॉक वर जातो, त्यामुळे त्याचं रिरेटिंग होतं, त्यामुळे जास्त लोक ते स्टॉक घेण्याच्या मागे पडतात कारण कंपनीचा ग्रो होतोय. तर कंपनीमध्ये लोक इन्व्हेस्ट करतात स्टॉक मार्केटमध्ये, म्हणजे म्युच्युअल फंडवाले. म्युच्युअल फंडमध्ये मॅनेजर्स आहेत ज्यांना पूर्ण अभ्यास असतो की या कंपनीची आता कंडिशन काय मार्केटमध्ये, की आता पुढे ग्रो होणार आहे का नाही, याला कॉम्पिटिशन कुणाचं आहे, या कंपनीचं आपलं मॅनेजमेंट कसं आहे, यांचं प्रोडक्ट नवीन आहे का नाही, यांना फॉरेन थ्रेट आहे का, इंडियन थ्रेट आहे का, खूप अभ्यास करून त्याचा एक करेक्ट भाव काढतात ते की ह्या रेटला त्याची व्हॅल्यू आहे आणि त्या व्हॅल्यूला ते परचेस करतात त्याच्या खाली असेल तर. म्हणजे रुपये कमाल 58 में 54 में देणे का, हे इक्विटी मार्केटचा हे आहे की 1 रुपयाची वस्तू 25 पैशात मिळाली ती घ्यायची आणि ती जेव्हा 1 रुपयाची वस्तू 1.5 रुपयात झाली 2 रुपयात झाली तेव्हा विकायची. आता तुझा प्रश्न की ते कधी काढायचं. पहिलं तर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर लॉंग टर्म व्ह्यू पाहिजे, 3, 5, 10 वर्षाचा. काढायचा प्रश्न कधी काढू शकता. आता मी म्युच्युअल फंड सोमवारी विकायचो, माझ्या अकाउंटमध्ये बुधवारी पैसे यायचे, तिसऱ्या दिवशी पैसे माझे जमावायचे. इक्विटीमध्ये आपण जेव्हा डायरेक्ट इन्व्हेस्ट करतो 5 मिनिटात पैसे येतात अकाउंटमध्ये. किती? 5 मिनिटात 90%. 10% तुमचे विदिन 24 आवर्स येतात. आत्ता विकलं की 5 मिनिटात SMS येतो, पैसे अकाउंटमध्ये जमा झाले. इतकं लिक्विड आहे. 5 मिनिटात तुम्ही तुमची एफडी पण मोडू शकत नाही, तुम्ही गोल्ड पण विकू शकत नाही. गोल्ड विकताना काय हाल झाले मी सगळे सोचलेले, मी त्यातनं पण गेलेलो आहे. एफडी तर मी आयुष्यात कधी घेतलेली नाही. पण हे म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला पैसे जेव्हा लागतील तेव्हा काढा. बेसिकली इन्व्हेस्टमेंट शुड बी गोल बेस. ओके, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं गोल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ.
आणि प्रत्येकाचे आपले सगळ्यांचे गोल्स कॉमन आहेत. मुलांचं लग्न, त्यांचं शिक्षण, गाडी घेणे, फिरणे, घर घेणे, रिटायर होणे, हे गोल्स सगळ्यांना कॉमन आहेत. कुणी म्हणत नाही की मला इथलं कॉमन आहे. हा, कुणी लग्न नसेल केलं तर तो म्हणू शकतो याचं मला कॉमन नाही, मला काही मुलं नाही येत त्यामुळे माझे लग्न मुलांचा खर्च बनत नाही, किंवा कुणाला इश्यू नसेल तर मुलांचा खर्च नसेल, तो भाग वेगळा आहे. वी आर टॉकिंग अबाउट जनरल पब्लिक. ओके, इट शुड बी इन्व्हेस्टमेंट शुड बी गोल बेस्ड. नंबर 1, गोलच्या जवळ आलं की ते काढून टाकायचं. पण टॅक्स किती बसतोय काढताना? आता बघ, पूर्वी आहे ना, पूर्वी इक्विटीला 0% टॅक्स होता. पूर्वी 0% टॅक्स होता. मग तो गव्हर्नमेंटने 10% लावला. 10% लावला. आता शॉर्ट टर्मला 20% आणि लॉंग टर्मला 15%. बरोबर. करेक्ट आहे. Yes. तो 0चा 10 केला. मी जेव्हा हे पीपीटी प्रेझेंटेशन करत होतो मार्केटमध्ये सगळ्यांना, आणि तुम्ही लोक बसत असाल तेव्हा, तर ते त्यावेळी 0% रिटर्न होता, टॅक्स होता. मग त्यांनी 10% आणला आणि आता रिसेंट बजेटमध्ये त्यांनी 15% केलाय. आणि शॉर्ट टर्म म्हणजे काय, 1 वर्षाच्या आत विकलं तर टॅक्स 20%. पण तुम्ही टॅक्स कशावर भरताय? तुमच्या प्रॉफिटवर, प्रिन्सिपलवर नाही. तुम्ही एकाचे 2 लाख केले तर तुम्हाला 20,000 रुपये टॅक्स येईल शॉर्ट टर्म मध्ये. पण 1 वर्षानंतर विकलं तर 15. बरं, इक्विटीमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट केलं की तुम्हाला डिव्हिडंड येतो, खूप बोनस शेअर मिळतात. बोनस शेअर आले की ते रेट हाफ होतो. पण स्टॉक मार्केट का वाढणार याची बरीच कारण आहेत. मला बोलायला गेलं तर मी अख्खा दिवस बोलू शकतो, एवढा अभ्यास आहे. त्यामुळे मी याचा संपू द्या, नंतर मी बोलतो. इट इज हायली लिक्विड. तुम्हाला गोल्ड सुद्धा एवढं फास्ट विकता येत नाही. एवढं फास्ट मला म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केट विकता येते. तुझा प्रश्न उत्तर कधी काढायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. फार चांगले की जिंदगी के बाद है. तेच सांगतोय, जिंदगी के बाद है. LIC पण तेच सांगते. तुम्हाला खेळ दाखवते. 25 लाख मिळणार, 50 लाख मिळणार, किती वर्षानंतर? जेवढे पैसे त्याची रिटर्न LIC चे 4.5 ते 5%. किती? खूप अभ्यास केलाय मी, खूप न्यूजपेपर वाचले, खूप फायनान्सवर अभ्यास केलाय. LIC रिटर्न्स आर एक्झॅक्टली 4.5%, नॉट मोर देन दॅट. आणि इक्विटी रिटर्न्स इवन इन म्युच्युअल फंड्स आर व्हेरी हाय, which I will share you when I will do the presentation. Absolutely. खूप आहे. त्यामुळे ते LIC मध्ये तुम्हाला हे दाखवतात की तुम्ही गाजर की तुम्हाला 25 लाख मिळणार, 50 लाख मिळणार. त्या 25 लाखाची व्हॅल्यू आज 5 लाख पण नाहीये. त्यावेळी 5 लाख पण नसणार. आज तुम्हाला जे 25 लाख दाखवलं जातं त्याची 5 लाख पण देत नाही. त्यासाठी कितीतरी पैसे त्यांना देत आहे आणि मी इन्फ्लेशनच्या खाली रिटर्न घेत आहे 4.5% त्याच्याकडे. सो LIC इज अ बॅड प्रोडक्ट. आय नेव्हर रेकमेंडेड. आणि मी पण कधी इन्व्हेस्टमेंट केलेली नाही. एकच पॉलिसी घेतली होती 6,000 रुपये प्रीमियमची, ती माझी पूर्ण झाली. सरांनी जे गोष्ट सांगितली ना, बेसिकली लाईफ कव्हर हे असावा, पण टर्म प्लॅन प्रमाणे. हा, एक सर ग्राफ दाखवून एकदा. किती वर्ष आपण ठेवायचं? पैसे किती पडतात? डिटेल मध्ये माझ्याकडे स्लाइड आहे, मी पण घेऊ शकतो. प्लीज अंडरस्टँड करा, SIP म्हणजे म्युच्युअल फंड नाही. SIP इज अ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे थोडे 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 दर महिन्याला टाकायला लागतात. त्याला म्हणतात SIP. जसा माणूस अख्खं कलिंगड एकदम खाऊ शकत नाही किंवा अख्खं केक एकदम खाऊ शकत नाही, त्याला पीसेस करायला लागतात. ओके, तरच आपण ते खाऊ शकतो. तसं SIP मध्ये आपण सिप म्हणतात. सिप काय, कॉफी असं पिऊ शकतो का आपण डायरेक्ट? चहा नाही, सिप घेतो ना, एक सिप घेतो, थांबतो, सिप घेतो. सो दर महिन्याला थोडं थोडंसं SIP झालं पाहिजे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ही म्युच्युअल फंड मध्ये आपण कुठले म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचे, कशात करायचे, कशात रिटर्न जादा आहेत. आपले एक तर गोल्ड असायला पाहिजे, गोल्ड बेस्ड सेव्हिंग असायला पाहिजे. दुसरं की तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करतायत SIPच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि लवकर स्टार्ट करायला पाहिजे. अर्ली ऍडव्हान्टेज फार मोठा आहे. ओके, आता तुम्ही म्हणणार हे रिस्की आहे का? तुमच्या मनात शंका आला असेल का? त्यांनी पण दिलं होतं रिस्क मध्ये. ही शंका क्लिअर करणं फार महत्वाचं आहे. हे बघा,
ज्याच्यामध्ये रिस्क नाहीये त्याचे रिटर्न लो असतात. एफडी मध्ये रिस्क नाहीये, त्यांनी सांगितलं की बँका पण बुडतात, पण एफडी मध्ये रिस्क नाहीये त्यामुळे त्याचे रिटर्न्स लो आहे. एलआयसी मध्ये रिस्क नाहीये म्हणून रिटर्न्स लो आहे. डेप्ट फंड जे आहेत, जे गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स, इन्फ्रा बॉन्ड हे ते, त्या रिटर्न साधारण आता मी तुम्हाला सगळ्यांचे रिटर्न सांगणार आहे. मी स्लाइडच्या फॉर्मॅटमध्येच दाखवतो तुम्हाला. हे माझं ऑब्जेक्टिव्ह मी माझ्या लाईफमध्ये बनवलं होतं, टू इन्क्रीज द वेल्थ ऑफ पीपल बाय क्रिएटिंग बेटर अवेअरनेस इन फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट. महत्वाचं जे आहे की डिसिप्लिन होणं गरजेचं आहे. एसआयपी किंवा कुठली इन्व्हेस्टमेंट करताना काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जरा लिहून घेतलं तर बरं होईल. एक तर मी तुम्हाला सांगितलं आता की तुम्ही गोल्स असायला पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा अर्ली स्टार्ट करायला पाहिजे. दुसरा तिसरा डिसिप्लिन असायला पाहिजे, म्हणजे काय पण झालं तर मोडायचं नाही. लोक काय करतात, झाले असं म्युच्युअल फंड मध्ये की मार्केट डाऊन झालं, म्युच्युअल फंडचे रिटर्न्स कमी झाले, लोकांनी पैसे काढून घेतले, तर त्यावेळी दुसरं काहीतरी वाढलं. त्याला म्हणतात ऍसेट अलोकेशन. आता जेव्हा मार्केट फार वरती असतं ना तेव्हा लोक हे रिकमेंड करतात की ऍसेट अलोकेशन फंड द्या. म्युच्युअल फंड मध्ये पण तो प्रकार आहे ऍसेट अलोकेशन. म्हणजे तुमचे 100 रुपये ते इक्विटी मध्ये नाही लावणार, थोडं रिअल एस्टेट मध्ये लावणार, थोडं गोल्ड मध्ये लावणार. तुम्ही तुमचं एसआयपी भरताय ऍसेट अलोकेशनच्या नावाखाली. तर ऍसेट अलोकेशन पण महत्वाचं आहे की तुमचे पैसे तसं पण फंड काढलेला आहे आणि काय कोणचे रिटर्न्स कसे आहेत ते मी सांगणार आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मी आता सांगतोय की 100 रुपये ऍट 20% कंपाऊंडिंग रेट, 100 रुपये ऍट 20% कंपाऊंडिंग रेट, इट इन 20 years बिकम्स 10,000. रिटर्न किती झाले? 100 टाइम्स. लिहून घ्या. आणि तेच जर ते 100 रुपये मी 30 years कंपाऊंडिंग केलं ऍट द रेट ऑफ 20%, इट बिकम्स 1000, म्हणजे 1 लाख. 1000% रिटर्न. आता तुम्हाला लक्षात आलं असेल या मी जे बोललो त्याच्यावर. आणि हे अशक्य नाहीये मी आता जे बोलते ते, हे लोकांनी मिळवलेले पैसे. वॉरेन बफेटनी, राकेश जुजूनवालांनी 40% रेटनी कंपाऊंडिंग केले डॉलर टर्म्स मध्ये. 20% कंपाऊंडिंग रेट झाला तुमच्या रिटर्नचा तर ते 20 वर्षामध्ये 100 पटीने वाढतो. तुम्ही कॅल्क्युलेटर घ्या, घरी जाऊन निवांत त्या 100 रुपयाला 20 वेळेला मल्टिप्लाय करा, तुम्हाला 10,000 व्हॅल्यू येणार. 30 वेळा मल्टिप्लाय करा, 1,000 व्हॅल्यू येणार, म्हणजे 1 लाख. ओके. हे फार महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. फायनान्शियल लिटरसी मी सगळ्या स्लाइडला जाणार नाहीये. जे मी हाऊसचं जे ब्रॉडली कॅटेगराईज केलेले एक्सपेन्सेस, ही महत्वाची स्लाइड आहे की आपल्या फॅमिलीमध्ये एक्सपेन्सेस असतात, कार रिलेटेड एक्सपेन्स असतात. डिपेंडेबल म्हणजे चिल्ड्रन, म्हणजे आई वडील. डिपेंडेबल म्हणजे आई वडील, चिल्ड्रन, इन्शुरन्सचे प्रीमियम असतात, म्हणजे टर्म प्लॅन, मेडिकल प्लॅन, सेव्हिंग, बिल तुम्हाला पाहिजे तर काय प्रॉब्लेम नाही. ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, हाऊसिंग EMI असतो, इन्व्हेस्टमेंट फॉर डिवाइन सोल, सॉरी हे म्हणजे काय देवळात वगैरे काही लोक पैसे टाकतात वेळचे, चॅरिटी, फिलॅन्थ्रॉपी. If you have prepared this budget and monitor every month, you will realize that where is the waste expenses which can save in difficult times. असं बजेट करणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या फायनान्शियल लिटरसी मध्ये मी एवढ्या डीप मध्ये जातोय. आणि मगाशी पण मी मला सांगितलंय की 50,000 रुपये हे ऍव्हरेज मिडल क्लासला रिटायरमेंट नंतर खर्च येतो, हे पण तुम्ही लिहू शकताय. ओके. आता वॉरेन बफेट काय म्हणतोय बघा, जे यांनी सांगितले, मी जरा पिक्चर फॉर्म मध्ये दाखवते. डू नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग बट स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग. त्यांनी तेच सांगितलेलं आहे. If you buy things you do not need, you will have to sell things you need. आज काय झाले, लाईफ टाइम इन्फ्लेशन. दिस इज अ लाईफ टाइम इन्फ्लेशन. 70,000चा मोबाईल घ्यायचा आहे, 50,000चा मोबाईल घ्यायचा आहे, 40,000चा मोबाईल घ्यायचा आहे. मोबाईल खराब झालाय, वर्षभरात बदलायचा आहे, नवीन आलाय, एक्सचेंज करतो, ते देऊ तो घेतो, त्याचा हप्ता भरतो, बसलेला असतो तिथं बजाज फायनान्सवाला तुम्हाला फ्री EMI द्यायला. तो पैसे मिळवतो तुम्ही गुंडाळले जाता त्याच्यात. बदलू नका मोबाईल, वर्षानुवर्ष बदलू नका. रिपेअर होत असेल तर रिपेअर करून वस्तू वापरा. आपणच जिम्मेदारी आपल्या लाईफचं हे करायला. आपल्याला कळायला पाहिजे की लाईफ टाइम इन्फ्लेशन म्हणजे काय. इन्फ्लेशन जे मागाशी सांगितलं ना, ती आहे माझी पुढे स्लाइड. 7% इन्फ्लेशन हे इंडियाचं ऍव्हरेज इन्फ्लेशन आहे.
गव्हर्नमेंटने काढलेलं त्याच्यात बऱ्याच गोष्टी नाही आहेत. ते सगळं चुकीचं आहे कॅल्क्युलेशन. मी तुम्हाला एकदम ब्लँकेटली सांगतो, खूप अभ्यास केल्यावर. त्याच्यामध्ये कापूस आहे, तुम्ही खाताय कापूस. त्याच्यामध्ये लोखंड आहे, आयर्न आहे, तुम्ही खाताय नाही. त्या सगळ्याचा ॲव्हरेज आहे. त्याच्यामध्ये सयाजी किंवा येलो चिलीचं हॉटेलचं इन्फ्लेशन नाही आहे. त्याच्यामध्ये जुन्या जमान्यातल्या कुठेतरी हॉटेलचा खर्च आहे. त्याच्यामध्ये एज्युकेशन एक्सपेन्सेस 6% पकडले. आज ॲव्हरेज इंडियन 12% एज्युकेशनवर खर्च करतो. म्हणजे इन्फ्लेशनचं कंपाऊंडिंग जे गव्हर्नमेंटनी टाकले आणि आपण त्याला डेटा येतो तो सगळा चुकीचा आहे. लाईफ टाईम इन्फ्लेशन नाहीच आहे, इन्फ्लेशन मध्ये कॅप्चरच केलेलं आहे. त्यामुळे इन्फ्लेशन रिअल जे आहे ते खाण्यापिण्याचं 8 ते 10% लिहू शकता तुम्ही. ते माझ्या स्लाइडमध्ये परत येईल. एज्युकेशन 13%, रशियाचं एक्झाम्पल दिले मी, मला एक्सप्लेन करतो स्लाइड आल्यावर. आणि 15% मेडिकल. ओके, तर हे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधला फरक. सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधला फरक की तुम्हाला जर पैसे लवकर पाहिजे असेल तर रिस्की असेसमेंट टाकू नका. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे 3 वर्षाच्या वर जे तुम्हाला लॉंग टर्म असेल तेच पैसे टाका. लोक का स्टॉक मार्केटला नावं ठेवतात? सगळ्यांचं बघून पीक मार्केट असताना पैसे टाकतात. मार्केट 10-20% करेक्ट होतो, त्यांचा पोर्टफोलिओ खाली जातो. मग त्यांना वाटतं की माझं नुकसान झालंय, आता काय मार्केट परत वाढणार, कधी वाढणार, विकून टाकतात आणि मग स्टॉक मार्केटचं नातं आयुष्यभर ते सोडून देतात आणि लोकांना सांगतात स्टॉक मार्केट खराब आहे. तसं नाहीये. गॅम्बलिंग आणि स्टॉक मार्केट, आपला गॅम्बलिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा फरक आहे. मी याच्या डीप मध्ये जात नाही. हे मी तुम्हाला बोललोच आहे. एव्हरीबडी हॅज अ कॉमन गोल. त्यांनी एक्सप्लेन केलंय शॉर्ट टर्म, मीडियम, लॉंग टर्म गोल. Goal is not a one-time exercise. It has to be reviewed year after year and recalculated in there is shortfall. आपण बघायला पाहिजे. आपण गोल केला ना 5 वर्षात, पण वर्षात मी कुठपर्यंत पोहोचलोय, 2 वर्षात कुठे पोहोचलोय, रिव्ह्यू करायला पाहिजे. ते नाही अचीव होत नसेल तर काहीतरी आपल्याला एसआयपी वाढवायला लागते, टॉपअप करायला लागते. इन्क्रीमेंट आल्यावर, बोनस आल्यावर. बोनस आणि इन्क्रीमेंटचे पैसे तुम्हाला इन्क्रीमेंट नाही मिळालं तेव्हा पण घरचं चालतच होतं की ते आले ते असं समजायला टाकून द्यायचे. तर तेच पैसे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील, तेच त्यांच्या लग्नाला उपयोगी पडतील, तेच तुम्हाला पुढे जाऊन रिटायरमेंट कॉर्पसला मदत पडेल. मी एक सिंपल एक्झाम्पल देतो. मला इन्क्रीमेंट 100 रुपये झालं. कालपर्यंत माझं मिसेसला मी पैसे देऊन खर्च चालतच होता ना, 100 रुपये एक्स्ट्रा मिळालेत ना. त्यातले तुम्ही 50 रुपये रिटायरमेंट कॉर्पसला टाका. मी 50 रुपये टाका. 25 रुपये तुम्ही घरासाठी टाका आणि 25 रुपये तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी टाका. जर तुम्हाला घर नसेल तर शिक्षण आणि लग्न करा 25-25. पण ते 100 रुपयाची अशी वाटणी करा आणि एसआयपी चालू करा आणि बघू नका त्याच्याकडे. माझ्याकडे कालच एक स्लाइड आली होती, मी शेअर केली होती ग्रुपमध्ये, की कुणीतरी एसआयपी टाकलं आणि परदेशात गेलं आणि विसरला आणि ते पैसे किती कोटीमध्ये झाले. आणि रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. तुम्हाला पैसे जर वाढवायचे असतील तर तुम्ही त्याकडे बघू नका. आपण राहत्या घरीचा रोज हे काढतोय का, भाऊ आज घराचा रेट वाढला का 5 रुपयांनी, 2 रुपयांनी, 1 रुपयांनी. स्टॉक मध्ये दिवसातून 10 वेळा बघतो, कुठं गेलाय, वर गेलाय, खाली गेलाय, हार्टबीट त्याच्याप्रमाणे हे करतोय. हे त्यांनी एक्सप्लेन केलंय, एक्झॅक्टली तेच आहे. 1 ते 3 वर्ष शॉर्ट टर्म, मिडियम टर्म 3 ते 7, 7 ते 20, 10%. हा एक फॉर्म्युला तुम्ही घेऊ शकता सगळेजण. 72 फॉर्म्युला काय, असे बरेच मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे ना इकॉनॉमिक्स मध्ये. त्यातला हा 72 फॉर्म्युला आहे. पैसे किती वर्षात डबल होतात किंवा रेट ऑफ रिटर्न याचा फॉर्म्युला आहे. समजा मी इथे सांगितलं 8 वर्ष 8% रेट ऑफ रिटर्न, तर 9 वर्ष लागतात पैसे डबल व्हायला. काही करू शकतो मी, असं हे इकडे टाकून हे इकडे टाकू शकतो. समजा 72 ला मी गुणिले 24 केलं, 3 वर्षात पैसे डबल होऊ शकतात. 72 भागिले 24 केलं तर काय होते, रिटर्न 24% रिटर्न केलं 72 भागिले 24, तर 3 वर्षात पैसे डबल होऊ शकतात. तुम्ही कधी हे इकडे आणू शकता, कधी हे इकडे आणू शकता. याच्यातनं तुम्हाला किती वर्षात पैसे डबल होतात ते कळतं, किंवा तुमचे रिटर्न किती टक्के आहे हे कळतं. ओके, रिटर्न तुम्हाला माहिती असेल तर पैसे डबल किती वर्षात कळू शकतं. नंबर ऑफ इयर असेल आणि हे असेल तर तुम्हाला त्याला किती हे कळतंय. हा फॉर्म्युला फार महत्वाचा आहे. हे बघा, 72 ला जर 13.18% रिटर्न असेल तर 5 वर्ष 0.4 मध्ये डबल पैसे होतात.
हे फ्युचरिस्टिक व्हॅल्यू आहे, जरा डोक्यावरून आहे, मी पुढे जातो याच्या. जे लोक म्हणतात की पैसा काय नाहीये, त्यांनी हे वाक्य वॉरन बफेटचं आपल्या टेबल खाली लावा. मनी इज नॉट एव्हरीथिंग, मेक शुअर यू हॅव लर्न इनफ बिफोर स्पीकिंग सच नॉनसेन्स. पैसा काय नाही हो, पैसा काय आहे? असं जे बोलतात त्यांनी हे वाक्य लक्षात ठेवा. असं पण म्हणतात बरं का, पैसा काही कुत्र पण खात नाही तसा प्रकार. पैसा कशाला कुत्र खाते? कुठला पैसा नाही खाते. श्रीमंतांच्या घरात 2 ते 3 कुत्रे असतात आणि त्यांच्या दिवसाचा खर्च एवढा जास्त असतो, त्या कुत्र्यांना बाहेर टॉयलेट करायला आणि फिरायला आणि जॉगिंग करायला माणसं वेगळी ठेवतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रचंड खर्च असतो, त्यामुळे तुम्ही कुत्र खात नाही. हे बघा, सेव्ह अँड इन्व्हेस्ट सो दॅट यू डोंट हॅव टू डिपेंड ऑन एनीवन फॉर युअर लिव्हिंग व्हेन यू आर ओल्ड, नॉट इव्हन युअर चिल्ड्रन. हे गोल असायला पाहिजे प्रत्येकाला. आपण काय म्हणतो, मुलं मोठी झाली, कामाला लागली, ते कमवतात, मग आपल्याला काही जबाबदारी नाही. मुलांच्यावर डिपेंड राहू नका. सगळ्यांच्या आता आपल्याकडे इंडियामध्ये सिंग्युलर फॅमिली व्हायला लागल्यात, वेगळे राहतात. सून आल्यावर म्हणते की मला वेगळं राहायचंय, माझ्या हे बायको आल्यावर. आणि त्या इतकं कठीण डिसिजन असतं ते, जे प्रत्येकाला घ्यायला लागतं लाईफ मध्ये. लेडीजला समजून घेत नाही, भांडीला वाचतात. त्यामुळे ते प्रॉब्लेम सगळ्यांना येतो आणि सगळ्यांना वेगळी इच्छा राहायची असते. आणि काही चुकीचं काय नाही, नथिंग रॉंग इन दॅट. त्यातनंच माणसाला काहीतरी इंडिपेंडेंट होतो, शिकायला मिळतं, जबाबदारी येते. अरे मोठ्या शहरामध्ये तुम्हाला आता काय माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो. आज चायनामध्ये आणि थायलंडमध्ये सर्वात जास्त लेडीज पर्सेंटेज काम करतात. इंडियामध्ये आता थोडं वाढायला लागले पर्सेंटेज. इंडियात आता टॉप रँकिंग सगळे मुली येतात ते कॉलेजेसमध्ये, सगळ्या एक्झाम्समध्ये. आणि क्रश, आमच्या एसएनचा एक ग्रुप माणूस क्रश चालवते. क्रश म्हणजे ऐकलंय का, जेव्हा बाळ लहान असतं तर जॉबला बाळाला घेऊन जातात बसमधनं, आणि क्रश मध्ये कंपन्या क्रश करते कंपनीचे. आमचा तो शाजू बेंगलोरचा, त्याला इंडियातल्या तुम्ही नाव घ्या कंपनीचं, त्याचा कस्टमर येतो. इन्फोसिस त्याचा कस्टमर आहे, अडानी त्याचा कस्टमर आहे, रिलायन्स त्याचा कस्टमर आहे. काल त्यांनी टाकलं ते लिफ्ट शेंजियर लिफ्ट कोरियन कंपनी, तो त्याचा कस्टमर आहे. अख्ख्या भारतामध्ये सगळ्यातले टॉप कंपन्या त्याचे कस्टमर आहेत. म्हणजे ह्या सगळ्या कंपन्या लेडीज रिक्रूट करतात हे. आणि असते मॅटर्निटी लिव्ह असते काही महिने, पण नंतर बाळाला घरी सांभाळायला नाही कोण, पण वेगळी फॅमिली झाली आहे. आई वडील कोणाचे असतात नसतात, कोणाचे आजारी असतात, ते येऊ शकत नाही. आणि आले तरी ते मुलांना सांभाळू शकत नाही 2 आणि 4 वर्षाच्या, 2 आणि 4 महिन्याच्या मुलाला. मग क्रशचा बिझनेस किती मोठा आहे सांगायचं तर खूप आहे. हे बघा, हे तुम्हाला इंटरेस्टिंग असेल की एज्युकेशन एक्सपेन्सेस जर आज 15 लाख रुपये आहे आज, ओके, तर 20 वर्षानंतर ते 1 कोटी होते. तर भीतीच वाटेल तुम्हाला. तर काय दाखवतात, 15 लाख रुपये आज जर मुलाचा लग्नाचा खर्च असेल तर 22 वर्षानंतर तुम्ही 1 कोटी 20 लाख खर्च करणार आहे. चाइल्ड मॅरेज, सेकंड चाइल्ड मॅरेज आणि रिटायरमेंट, हे बघा 50,000 रुपये मी म्हणा ना रिटायरमेंट खर्च, 30 वर्षानंतर तो 9.5 कोटी रुपये जाणार आहे. म्हणजे सॉरी 9.5 कोटी रुपये पण लागणार आहे तेवढा खर्च काढायला 30 वर्षानंतर. आता मी 1-2 कोटीचं बोलत नाही, डायरेक्ट 9.5 कोटीवर नेले तुम्हाला. गाडीचं पण जायला पाहिजे. त्यामुळे माझ्याकडे डेटा प्रचंड आहे. बघा, लाईफ मध्ये काय रिस्क नाहीये, सगळ्यात रिस्क आहे. माणसाची गाडी चालवतो ती पण रिस्क आहे. फक्त स्टॉक मार्केटच्या रिस्कला काय आवडतो, इन्फ्लेशन मोठं रिस्क आहे, डिफॉल्ट रिस्क आहे, लिक्विडिटी रिस्क आहे, बिझनेस पण रिस्क आहे, एक्सचेंज रिस्क आहे, सगळ्याच रिस्क आहे. एक्सचेंज रेट वाढला की तुमचं देशाचं इम्पोर्ट वाढतं, ऑइल रेट वाढला देशाचं इन्फ्लेशन वाढतं, सगळ्याच रिस्की लाईफ मध्ये. इंटरेस्ट रेट वर खाली होतात ते पण रिस्की आहे. फक्त मार्केट रिस्कच त्या घाबरत आहे. पहिली गोष्ट त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं टर्म प्लॅन काढा आणि मेडिक्लेम काढा, नाहीतर तुमचं सेव्हिंग सगळं निघून जाईल. ते काढल्यानंतर पैसे उरले की मग तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं. आणि मी स्टार्टरला कुणाला इक्विटीला टाकणार नाही, जरी मी तुम्हाला इक्विटीचं एक एक्झाम्पल दाखवणार आहे, रायशाच दाखवणार आहे तुम्हाला.
टर्म प्लॅन काढायला काय क्रायटेरिया असतो, किती टर्म प्लॅन काढायचा, हे सगळ्या स्लाइड्स आहेत. मेडिकल मध्ये काय काय बघायला लागतं ते सगळ्या स्लाइड्स आहेत. इन्फ्लेशन हे मी तुम्हाला बोललोय ऑलरेडी, त्यामुळे मी स्लाइडला पास जातो. CPI WPI मी ऐकलं असेल. हा, ही स्लाइड आहे ना, ही स्लाइड मुळे मला वाटलं की मी अभ्यास करून लोकांना शिकवायला पाहिजे. ही आणि आणखी 2 स्लाइड, त्या 2 स्लाइड जेव्हा माझ्या नजरेत आल्या तर मी शॉक झालो आणि तेच मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो 2 मिनिटं. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. 10,000 रुपये इन्फ्लेशन किती घेतले आपण? 4, 6, 7, 8, 10. हा काय नरेश साहेब काय म्हणले? 7%. इंडियाचं इन्फ्लेशन 7% ॲव्हरेज. ओके, चुकीचं आहे त्याला जरा बाजूला टाकूया आपण. 7% आहे. मी ह्याच्यावरच बोलणार आहे आता. 5 वर्षाचा रेट आहे हा. किती? 5 वर्षाची. लाल 5 वर्षाची आहे का नाही? 10 वर्षाची, 15 वर्षाची, 20 वर्षाची, 25 वर्षाची. मग अशी मी बोललो तुम्हाला 10,000 किती होतात? 1,800 रुपये. म्हणजे किती अमाऊंट झाली? 20% खाली झाली का नाही? मग अशी तेच बोललो तुम्हाला. 25 वर्षानंतर 20% खाली होते आणि ही जे आहे ना ती 20% होते. हे पण मी करेक्ट आकडा सांगितलं तुम्हाला. तुम्ही 2 कोटी रुपये आज ठेवले आणि तुम्हाला वाटलं की हा माझ्या मुलांसाठी मी 2 कोटी रुपये ठेवून चाललोय. तुम्ही 20 वर्षानंतर त्यांच्याकडे फक्त 25% अमाऊंट म्हणजे 50 लाख रुपये ठेवून चाललाय. 25 वर्षानंतर गेला तुम्ही तर तुम्ही 18-36 लाख रुपये ठेवून चाललाय. कशामुळे? महागाईमुळे. या स्लाइडनी माझे डोळे उघडले आणि मी ठरवलं काय पण करायचं, आपण याच्यावर खूप अभ्यास करायचा. आणि मग मी न्यूजपेपरचे सगळे कॅल्क्युलेट काढले, ETBS मधले PPT केल्या. विक्रमला सगळं माहिती आहे. बऱ्याच वेळा त्याला मी मॉडिफिकेशन केले, रायशाची मदत घेतली आणि प्रेझेंटेशन केले. बऱ्याच ठिकाणी प्रेझेंटेशन मध्ये मी पण काय शिकलो आणि त्यातनं नंतर मी पण ही एक ती स्लाइड आहे जी मला टच झाली की लोकांना इन्फ्लेशन बद्दल माहितच नाही की पैशाची व्हॅल्यू कशी कमी होते. हे बिकॉज ऑफ इन्फ्लेशन. आता इन्फ्लेशन तुम्ही हा पकडला तर काय होते बघा, 10% देतात तुम्ही 25 वर्षानंतर. म्हणजे 20 लाखच ठेवून चाललाय 2 कोटी रुपयामधून. इन्फ्लेशन कमी पकडलं तर कमी. ओके, तर ही एक महत्वाची स्लाइड आहे. यात मी लिहिले बघा फूड इन्फ्लेशन किती आहे, ट्रान्सपोर्ट, एज्युकेशन, हेल्थ इन्फ्लेशन मी लिहिले बघा. रेंज लिहिली 12 ते 15. एज्युकेशनचा मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला. लाईफ टाईम इन्फ्लेशन मी मागाशी मोबाईलचं तुम्हाला बोललोय. ओके, तर मी जास्त डीप मध्ये जात नाही. आणि ही दुसरी स्लाइड. ह्या स्लाइड नंतर मला वाटलं की आपण लोकांना एज्युकेट करायला पाहिजे. यामध्ये काय आहे तर 81 पासून तर 2020 पर्यंत डेटा आहे. ओके, काय लिहिलंय इथे? हा इन्फ्लेशन लिहिलंय 6.52. आपण 60% बोलतोय ना, हा ऍव्हरेज आहे. लक्षात घ्या दादा, ऍव्हरेज. मला समजतं मी ऍव्हरेजचा अर्थ. मी एका वर्षाचा वाचून दाखवत नाहीये. काय काय ठिकाणी कमी पण आहे, पण काय काय ठिकाणी किती जास्त आहे बघा. ऍव्हरेज 6.52% इन्फ्लेशन भारताचं. दुसरं गोल्ड. गोल्डचे हौशी प्रेमी त्यांनी हे बघायला पाहिजे. मी आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. हर्षवर्धन साहेब स्टील इंडिया तो गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करत होते आणि मशीन विकायच्या वेळेस मी फक्त 10% मशीन विकायला वेळ घालवतो, 90% मी दुसरं बोलतो. त्यांना मी सेशन दिलं माझं आणि सांगितलं, कन्व्हिन्स झाले आणि त्यांनी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट जोरात केली. मला म्हणले खूप पैसे मिळवले त्यांनी, कारण हे माझी गोष्ट झाली 5 वर्षापूर्वी. 3 कोटी रुपयाचा पोर्टफोलिओ झाला. 3 कोटीमधनं पैसे काढून 1.5 कोटीची एक जागा घेतली आणि आता परत पोर्टफोलिओ 3 कोटीचा झाला. असं परवाच मला भेटल्यावर सांगितलं. म्हणजे किती प्रॉफिट मिळवला बघा तुम्ही. 3 कोटीचा पोर्टफोलिओ झाला त्यांचा. 3 पोर्टफोलिओ मध्ये 1.5 कोटीची जागा काढली, जागेसाठी इन्व्हेस्टमेंट पैसे काढले, पण पोर्टफोलिओ बॅक टू 3 crores. का? फक्त गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करत होते. त्यांना म्युच्युअल फंड मध्ये आणले मी. इक्विटी मध्ये करत नाहीत ते, म्युच्युअल फंड मध्ये करतात. ओके, त्यानंतर सिल्वर, त्यानंतर काय PPF. आता PPF मध्ये म्हणाल एवढं कसं काय रेट? ओके, कारण काही वेळा PPF मध्ये पूर्वी रेट जादा होते. हे बघा हाय रेट होते, ते एवढीच आहे. हे PPF आहे. PPF चे रेट जादा होते बघा. ओके, आता हे एवढीचा रेट चुकीचा आहे. आता एवढी रेट खाली आलेले, आता प्रचंड खाली आले त्यांचे रेट. PPF चे रेट पूर्वी 12 आणि 13% पण होते. आता सगळ्यांना माहिती आहे तो 7% आहे. त्यामुळे हा त्याचा रेट आहे. आणि सेन्सेक्स
सेन्सेक्सचा रिटर्न आहे ना, हा 20 वर्षाचा आहे. खरा रिटर्न तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडे अनेक स्लाइड्स आहेत. विदाउट एनी डिव्हिडंड 16.2% कंपाऊंडेड रिटर्न 1979 पासून आहे. म्हणजे सेन्सेक्स लिस्ट झाला 100 वर. कितीवर? 100 वर. आज सेन्सेक्स किती आहे? 80,000. किती पटीने वाढला? 100 वरून 800 ला, 80,000 ला. त्याचं जर पर्सेंटेज काढलं तर तो कंपाऊंडेड झालाय 16.2% इतक्या वर्षात. आणि डिव्हिडंड सोडून आणि डिव्हिडंड धरून तो अजून 1-1.5% वाढतोय. हिरो होंडाचे शेअर जेव्हा रामदेव अग्रवालनी घेतले 30 रुपयाला, त्याला आज नुसतं डिव्हिडंड 1200 रुपये मिळाले आतापर्यंत त्याच्यावर. आणि किती पटीने वाढले? आता तो रेट जे 5.5 का 6 ला टेकलाय. इन्फोसिस किती पटीने वाढला आहे? माझ्या ग्रुपमध्ये मी सगळं शेअर करत असतो महत्वाच्या गोष्टी. ओके, तर हे आहे एज्युकेशन इन्फ्लेशन. हे मी आणि आम्ही विक्रमनी बसून काढलेलं आहे. प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. माझ्या कॉलेजची फीज MIT मध्ये 8,000 रुपये होती. 4 वर्ष सेम होती. कारण त्यावेळी कदाचित आय डोंट नो, कराड सरांची कृपा ती दरवर्षी फीज वाढत नव्हते. 8,000 रुपये दरवर्षी सेम फी होती. आणि त्याच कॉलेजमध्ये रायशा शिकली आणि रायशाची फी मी 2,80,000 रुपये भरले. किती वर्षानंतर? ते इन्फ्लेशन काढलं मी 13% आले. विक्रम बरोबर बसून केले मी. लक्षात घ्या, ज्या कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालंय 8,000 रुपये पर इयर, तिथं मी माझ्या मुलीची फी 2,80,000 भरली. आणि आता ती 280 नाहीये. रायशाला पास होऊन आता ऑलरेडी 3 वर्ष झालेले. आता फी जादा आहे. 13% निघाली. आता तुमच्याकडे खरंच सिरियस होतील काही लोक. आमचं काय होईल? आमच्या मुलांचं शिक्षण करायला आम्ही काय खर्च करायला लागणार? आम्ही त्यांना डॉक्टर इंजिनियर बनवणार का नाही? डोक्यात विचार यायला पाहिजे. नाही आला तर काहीतरी तुमचा प्रॉब्लेम आहे. कुठे टॅक्स बेनिफिट आहे? एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ही एक महत्वाची तुम्ही देऊ शकता, काही लोकांना माहिती असेल की म्युच्युअल फंड मध्ये ELSS नावाचा प्रकार आहे, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. याच्यामध्ये तुम्हाला जे ATCC मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागते ना, त्यात तुम्ही जर 1.5 लाख केले तर 50,000 रुपये इन्कम टॅक्स वाचतो. तुम्ही टॅक्स वाचायला सेव्हिंग करता ना कुठेतरी, ती ELSS मध्ये करा. ELSS मध्ये मॅडमच्या पोर्टफोलिओ मध्ये मला 45 आणि 50% रिटर्न मिळेल 3 वर्षात. कंपाऊंडेड नाही, टोटल 50% रिटर्न ELSS मध्ये. साठीला माहिती हे इन्व्हेस्टमेंट करतो मी मॅडमचा टॅक्स वाचवण्यासाठी, आणि 45 आणि 50% वाढतात. हे प्रॅक्टिकली मी काढून दाखवू शकतो आता पण. ओके, हे रफली सगळे रिटर्न्स आहेत. NPS म्हणजे नॅशनल सेव्हिंग स्कीम आहे, पेन्शन स्कीम आहे. इक्विटी 10 ते 12% दिले, ते मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. गोल्ड मध्ये करायचं का नाही? माझा आन्सर आहे नो. सोना अखेर सोनार काही होत आहे, आपल्याला काही मिळत नाही. मी गोल्ड विकायला गेलो त्या पुणे गाडगीरमध्ये, त्यांनी मस्त चांगल्या शोरूम मधनं मला कोपऱ्यात घाणेरड्या बागच्या शॉप मध्ये पाठवला. तिथं खुर्ची बसायला नाही, आम्ही उभो आहे. तो म्हणते आमच्याकडनंच घेतलंय का, बिल दाखवा. मी घेतलं कितीला होतं आणि मला थोडेसे पैसे वर मिळाले 8-10 वर्षानंतर. आणि उभं राहून मी त्याला ते सोनं देऊन आलो. बसायला खुर्ची पण दिली नाही, पाणी पण दिलं नाही. साईडला वाकडे, मागच्या साईडला, मागच्या साईडला नाही उभं राहून हे केलं होतं. साईड म्हणजे बाहेर आहे. मग त्या ह्याच्यातनं गेलो त्याच्याकडे, महेंद्रकडे. त्यांनी जरा आम्हाला ट्रीटमेंट व्यवस्थित दिली आणि त्यांनी सगळं म्हणला बिल माझं नसेल तरी मी घेतो. आणि मग त्यांनी काही रिटर्न मिळालं नाही, पण मी पीक मध्ये रिटर्न केले होते. 32,000 जेव्हा 2012 मध्ये गेलो होतो ना, तेव्हा मी केलं होतं इन्व्हेस्टमेंट. काही रिटर्न मिळालं नाही. हे जागेच मी विकले 2019 मध्ये. त्यामुळे गोल्ड मी रेकमेंड करत नाही. येस, तुमच्या मुली असतील, तुम्हाला वाटते की गोल्ड मध्ये तुम्ही करू शकता, पण गोल्ड सांभाळणं एक मोठं हेडेक आहे. डेड इन्व्हेस्टमेंट आहे. गोल्ड ETF मध्ये करा. ओके, रिअल इस्टेटचं पण मी माझं लाईव्ह एक्झाम्पल दिलंय. पुण्यामधलं घर चे 2 एक्झाम्पल आहेत माझ्याकडे. मी 1995 मध्ये घर घेतलं होतं 4.25 लाखाला, आणि तिथे आम्ही
12 पर्यंत वापरलं, म्हणजे 17 वर्ष आम्ही वापरलं. त्यातमध्ये राहिलो, थोडं रेंट पण खाल्लं. मी 2000 मध्ये सेपरेट झाल्यावर आई वडील राहत होते आणि ते घर 17 वर्ष वापरल्यावर 22 लाखाचं विकलं. आता खूप जास्त किंमत आहे, पण 12 मध्ये मला 22 लाख रुपये मिळाले. युएसची ट्रिप करून आल्यानंतर आम्हाला वाटतं की आता ते पैसे लागणार आहेत, कुणाला द्यायचे होते म्हणून मी ते विकलं होतं त्यावेळी. त्यानंतर अजून मी घर जे विकलेलं नाही जे आहे माझं, ते मी 2003 मध्ये रिअल एस्टेट बूम सुरू व्हायच्या आधी घेतले. फक्त 1400 रुपये रेटनी घेतलेले आणि मला पडलं होतं घर 14 लाखाला, नाही 16 लाखाला पडलं होतं. 14 लाखाची मी लोन घेतली होती. त्यावेळी अख्ख्या मायक्रोमॅटिकमध्ये हायएस्ट लोन माझं होतं इंडियामध्ये. मला पंडित साहेबांनी बोलून कोपऱ्यात छापलं पण होतं. त्यांच्यावर इंटरेस्ट सबसिडी होती आणि मला ते म्हणजे काय इंटरेस्ट सबसिडी घेण्यासाठी घेतोय का, चिडले होते माझ्यावर. त्या घराची व्हॅल्यू आज 1,40,00,000 रुपये आहे, 2003 ते 24. आणि इतकं ते घर म्हणजे मी परवा विकायला काढलं होतं, पण मला सागरने थांबवलं सिमेंटच्या. म्हटलं साहेब एवढं चांगलं रेंट येते, आता 45,000 रुपये रेंट येते. म्हटलं साहेब कशाला विकताय, एवढं चांगलं रेंट येतं, ऍसेट ते अप्रिशिएट होणार आहे, कशाला विकताय. तर मी विकायला निघालो होतो तर मला सागरने थांबवलं. आणि ते इतकं फायदेशीर ठरलंय की जेवढे डीएमएसचे एक्सपेन्शन केलेले आहे, जेवढ्या मशीन घेतल्या प्रत्येक वेळी ते मॉर्गेज. आता लास्ट त्याच्यावर लॅप लोन घेतली ऍक्सिस बँकेतनं, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. तेच पैसे बीओबीला देऊन HMCचं लोन फेडलं आणि इन्कम टॅक्सचे पैसे फेडले आणि त्यातलेच 3.5 लाख बोलले तुमचे इन्सेंटिव्ह द्यायला. ओके, घर का नको जास्त, राहायला किती पण मोठं घ्या, लाईफ एकच आहे. एन्जॉय करा, 2, 3, 4 BHK एन्जॉय करा, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही. का हे माहित नाही तुम्हाला. सोसायटीचे चार्जेस लागतात, कॉर्पोरेशन टॅक्स, रिपेअर मेंटेनन्स खर्च येतो, बँक EMI येतो, इंटरेस्ट येतो, प्रचंड एक्सपेन्सेस आहेत. मी भाड्याने ठेवतो ना, तर एक असेल तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. दुसरं आलं तर म्हणते साहेब हे करून द्या, ते करून द्या, ते करून द्या. मग इथनं मी कुठं करून घ्या बाबा, पैसे कट करून दे. हे बदलून द्या साहेब, ते कीबोर्ड खराब झालंय, ते लॉक खराब झालंय, ते दार खराब झालंय, ते झालंय, पेन नाही. आता परमनंट एक मिळालाय. खूप एक्सपेन्सेस आहेत आणि सर्वात महत्वाचं लोकांना माहित नाहीये की आज तुम्ही जेव्हा 100 रुपयाचं घर घेते का नाही, यू पे 7% स्टॅम्प ड्युटी आणि 6% GST आम्हाला ई रिक्षामध्ये घेतली. रेडीमेड फ्लॅटला GST नाहीये, पण बांधकामाला आहे. हे 13% हे परत त्याला भरायला लागतं, त्या दुसऱ्या माणसाला परत त्या माणसाला स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. त्यामुळे हा 13% तुमचे बुडालेलेच असतात. त्यामुळे या 13%च्या वर जेव्हा तुमचा घराचा रेट जातो तेव्हा तुम्हाला ते रिटर्न्स अप्रिशिएट होतात. त्यामुळे मी सेकंड घर, जसं सेकंड बायको नको तसं सेकंड घर नको. हे रिटायरमेंट बद्दल आहे, मी जास्त डीप मध्ये जात नाही. ही स्लाइड मी तुम्हाला त्यांनी दाखवली कशी स्लाइड आहे की 50,000 2044 मध्ये किती होतात आणि हे जे मागाशी दाखवलंय की व्हॅल्यू कशी होते, परत ते इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट आहे. हे महत्वाची स्लाइड आहे, हे तुम्ही लिहू शकता. कंपाऊंड इंटरेस्ट इज द 8th wonder of the world. He who understands it, he earns. He who doesn't understand, he has to pay for it. ज्याला कंपाऊंडिंग कळालेलं आहे तो गप पगाराच्या, मगाशी काय म्हणलो, पगाराच्या आधी यांनी सांगितलं असं, आधी तुम्ही सेव्हिंग करा म्हणजे इन्व्हेस्टमेंट करा आणि मग उरलेले पैसे मॅनेज करा. आपण उलट करतो, आधी खर्च करतो आणि मग उरले आणि 5,000 रुपये उरले तर इच्छा पण होत नाही आता 5,000 रुपये कुठे सेव्हिंग करू. आय मीन पर्सेंटेज वाईज 10% जर उरले असेल तर. पण लक्षात घ्या की कंपाऊंडिंगचा मजा तरी येतो जेव्हा तुम्ही अर्ली स्टार्ट करता. त्यांनी एक एक्झाम्पल छान दाखवलेलं आहे. ओके, हे मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलं आहे की 100 रुपये या रेटनी किती होतात, 10,000 होतात. किती पटीने वाढतात 20%नी, 100 टाइम्स. ओके,
ही SIP बद्दल डिटेलमध्ये आहे. मी काय जास्त डीपमध्ये जात नाही कारण खूप डिटेलमध्ये मी स्टडी केला आहे सगळ्या SIPचा प्रकार. आय विल कम टू द मेन दिस थिंग की SIPचे प्रकार काय असतात. हे 3 प्रकार आहेत: सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. तुम्हाला कोणाला शंका यायला पाहिजे होती की असं माझ्याकडे एकदम 5 लाख रुपये आहेत, मी कुठे इन्व्हेस्ट करू लमसम असतील तर पाहिजे का आणि जागा बिगा घराची विकली, प्रॉपर्टी विकली, येतात पैसे तर कसं टाकू त्याचं पण उत्तर इथं आहे. त्याला म्हणतात STP, म्हणजे एका वेळी टाकू नका, टप्प्याटप्प्याने टाका. त्याला म्हणतात सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. आणि SW म्हणजे तुम्ही मजा घ्यायचा आहे, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. तुमचं कॉर्पस आता तुमचं समजा एक एक्झाम्पल देतो, 1 कोटी झाले किंवा 2 कोटी झाले, सगळे पैसे काढून एफडी टाकायचे नाही, त्याच्यातच ठेवायचे, ते कंपाऊंड होऊन द्यायचे आणि त्यातनं विड्रॉ करायचे. त्याला म्हणतात सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. तुम्हाला खर्च लागते तेवढे पैसे त्यातून विड्रॉ करायचे. म्हणजे तुमचं इन्फ्लेशन जे आहे त्याचं इट टेक्स केअर, कारण तुम्हाला रिटर्न चांगले मिळतात. आता म्युच्युअल फंड मध्ये त्यांनी सांगितलं की 3 कॅटेगरी आहेत. ओके, पण तुम्ही जर बघितलं तर भारतामध्ये 43 का 45 म्युच्युअल फंड कंपनी आहेत आणि 2,500हून जास्त पोर्टफोलिओ आहेत. आणि त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी आहे, ठीक आहे, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप. पण त्याच्यामध्ये मल्टी कॅप पण आहे, त्याच्यामध्ये बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड पण आहे, त्यात ELSS फंड पण आहे. ओके, तर त्यामध्ये काय फरक आहे, कशात टाकायचं ते मी पुढे या स्लाइडमध्ये दाखवले. जनरली लार्ज कॅपचे रिटर्न्स हे 15% रेंजमध्ये असतात. ओके, लार्ज कॅपचे रिटर्न मी म्युच्युअल फंडचे म्हणते, स्टॉकचे म्हणत नाही. मिड कॅपचे रिटर्न 18 ते 22% पर्यंत असतात आणि स्मॉल कॅपचे रिटर्न 20 ते 35% पर्यंत असतात. पण स्मॉल कॅपचा रिस्की, मी कंपाऊंडेड रिटर्न म्हणतोय 5-10 वर्षात. त्यासाठी मी या बऱ्याचशा काय फंड्स खूप वाढलेत त्यांचे मी स्क्रीनशॉट घेतले, ते पण मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे थोड्या वेळात. ओके, ICICI प्रुडेन्शियल व्हॅल्यू फंड, डिस्कवरी फंड, कंपाऊंडेड रिटर्न 21.13% सिन्स इन्सेप्शन. ओके, ते काय असे फंड आहेत की जे प्रचंड रिटर्न दिलेले. निप्पॉन फार्मा फंड 21.44 रिटर्न सिन्स इन्सेप्शन 2013 पासून. ओके, क्वांटम मिड कॅप फंड 31.91% अॅन्युअलाइज रिटर्न, 38.66% 5 वर्षाचा रिटर्न. HDFC टॉप 100 फंड फार फेमस आहे तो, त्याचे रिटर्न्स आहेत 19.49 म्हणजे ऑलमोस्ट 20%, 19.49. आणि हा फार पूर्वी सुरू झालेला आहे. 19.49% कंपाऊंडेड रिटर्न ते एवढ्या वर्षाचे. आपण मगाशी काय बघितलं, कंपाऊंडिंग 20 वर्षात 100 पटी होतात. 20% तुमचे पैसे 100 किती आहे, जेव्हा फंड चालू केल्यापासून जर तुम्ही टाकले असते 100 पटीने पैसे वाढले असते. फार सोपं आहे, नुसतं तुम्हाला राईट गुगलमध्ये ChatGPTला काय टाकायचं ते तुम्हाला समजायला पाहिजे. SBI मॅग्नम फंड. आणि मी म्युच्युअल फंड मध्ये पैसे मिळवले, जेव्हा म्युच्युअल फंड मध्ये त्यांनी टॅक्स लावला ना त्याच्या आधी मी ते विकून टाकले. गव्हर्नमेंट थोडा टाइम दिला होता टॅक्स इम्प्लिमेंट करायचे डेट्स, त्याच्या आधी मी म्युच्युअल फंड माझं सगळं प्रॉफिट बुक करून बाहेर पडलो, टॅक्स भरायचा नाही म्हणून. मग मल्टी कॅप काय असतं, कॉम्बिनेशन ऑफ मिड कॅप आणि लार्ज कॅप. तर मी जनरली काय रेकमेंड करतो, 1 लार्ज कॅप घेऊ शकता तुम्ही, 2 मल्टी कॅप, 2 मिड कॅप आणि 1 बॅलन्स फंड. 6 फंड मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. आता समजा तुम्ही 12,000 करताय एक्झाम्पल, तर सगळ्यामध्ये तुमची 2-2 असायला पाहिजे. तुम्ही 20 करताय तर सगळ्यामध्ये तुमची 3-3 असायला पाहिजे. तुम्ही 25 करताय तर सगळ्यामध्ये 4-4 असायला पाहिजे. हे 6 फंड मी कंपल्सरी रेकमेंड करतो. 5 केले तरी चालेल. चला, 1 लार्ज, 1 मल्टी कॅप, 2 मिड कॅप, 1 बॅलन्स ऍडव्हान्टेज. 5 ते 6 फंड महत्वाचे. मिड कॅप तर 2 असायला पाहिजे, मल्टी कॅप 2 असायला पाहिजे, लार्ज 1 आणि बॅलन्स ऍडव्हान्टेज 1. त्यातला एखादा तुम्ही मिड कॅप कमी करू शकता तुम्हाला पाहिजे तर. जर ELSS मी मागेशी बोललो तुम्हाला, बॅलन्स फंड मध्ये काय करतात, इक्विटी पिकला असेल ना तेव्हा प्रॉफिट बुक करतात, डेट मध्ये जास्त इन्व्हेस्ट करतात. आणि इक्विटी खाली असेल तर इक्विटी मध्ये जास्त करतात, डेट मधनं पैसे काढून. म्हणून त्याला बॅलन्स ऍडव्हान्टेज म्हणतात किंवा डायनामिक फंड म्हणतात. थीमॅटिक अवॉइड करा. काही लोक रिअल इस्टेट, इन्फ्रा असं थीमॅटिक मध्ये टाकतात, फार डेंजरस असतं. कारण ते अख्खा सेक्टर पडलं की ते थीमॅटिक फंड कोलॅप्स होतं.
इंडेक्स पण चांगलं आहे, पण ते इंडेक्स एवढेच रिटर्न येतात, त्यामुळे मी जास्त काही रेकमेंड करत नाही, पण काही लोकांना तो फार आवडतो इंडेक्स फंड. फंड हाऊसेस मध्ये मी रेकमेंड करतो कोटक, HDFC, SBI, UTI, नंतर टाटा म्युच्युअल फंड, ऍक्सिस, बिर्ला, ही सगळी नावं आहे त्या कंपन्यांचे करू शकता. माझ्या बाबतीत काय झालं तर आता मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल देणार आहे. मी सचिन साहेबांकडे गेलो होतो, मेनन साहेबांकडे. तिथे डाऊट बँकेची लोक आली होती आणि ते त्यांना एक्सप्लेन करत होते, मी ऐकत होतो की सर तुम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये 19% कंपाऊंडेड रिटर्न आले. तर मी चार्ज झालो, म्हणजे चांगले रिटर्न कंपाऊंडेड 19%. तर मला साहेबांनी ओळख करून दिली आणि ती ओळख झाली की डाऊट बँकेची लोक घरी आली. घरी आल्यावर म्हणले की असं नरेश सारखंच त्यांना ते वॉन्टेड टू एक्सप्लेन मी, कारण कुणाला जर हे गोल्स टार्गेट इम्प्रेशन एक्सप्लेन नाही केलं ते तयार होत नाही. मीच तुमची सगळी म्हणजे उलटी सांगितलं की माझं सगळं तयार आहे, माझे गोल्स तयार आहे. ते म्हणलं मग आम्हाला तुम्हाला काही सांगायचं नाही, तुमचं सगळं तयार आहे तर सांगा कधी चालू करायचं. म्हणलं चला चालू करा. चालू केलं मी वाढवत पण गेलो आणि बऱ्यापैकी चांगले रिटर्न्स मिळवले म्युच्युअल फंडमध्ये, कारण तेव्हा टॅक्स नव्हता. आणि जेव्हा टॅक्स लागला तेव्हा मी ते सगळं विड्रॉ करून त्याच्यात विकून टाकलं. थायलंडला जेव्हा मला जायचं होतं मिसेस बरोबर, एकटं जात नाही जेव्हा वाढदिवसाला, तर तेव्हा मी 5 लाख रुपयाचं म्युच्युअल फंड थोडंसं विकून माझे ट्रीट करून आलो. मला रिअल एस्टेट विकता येतं का असं? घरातला एक कोपरा विकून टाकू, एक छोटासा बेडरूम आणि नाही करता येत ना. त्यामुळे हे ऍडव्हान्टेज आहे. सोमवारी मी म्युच्युअल फंड विकलं की बुधवारी पैसे अकाउंटमध्ये जमा. ICICI डायरेक्ट मध्ये, आता ICICI डायरेक्ट मध्ये बाकीच्या मध्ये पण असेल, Paytm मध्ये जी सुविधा असेल त्या शेअरला सगळ्यांना नसते, तर 5व्या मिनिटात टाक टाक वाजते पैसे आले अकाउंटमध्ये शेअर विकल्यावर. ओके, प्लीज अंडरस्टँड करा किती लिक्विड येते. हे ऍक्टिव्ह पॅसिव्ह पण मी काय सांगत नाही, हे तुम्हाला मी बोललोय 1 लार्ज कॅप, 2 मल्टी कॅप, 2 मिड कॅप आणि 1 बॅलन्स शीट. ओके, मला पाहिजे तर हा फोटो घेऊ शकता तुम्ही. ओके, हे बघा 100x रिटर्न दिले म्युच्युअल फंडने 25 वर्षात. त्यांची नाव आहे त्यात मी निपॉन ग्रोथ आहे, फ्रँकलिन आहे, बिर्ला आहे, बिर्ला पर्थ आहे, HDFC इक्विटी आज फार फेमस आहे. आणि ह्याचं मी आता परवा ग्रुपमध्ये पाठवलं होतं, तुम्ही वाचलं असेल तर मी तुम्हाला दाखवतो वाचून एकदा परत. HDFC नी जेव्हा तो फंड चालू केला होता 96 मध्ये, लक्षात घ्या म्युच्युअल फंड इंडस्ट्री वेल रेग्युलेटेड, त्यांनी मागाशी सांगितले सेबीनी. प्लीज जरा 2 मिनिटं लक्षात द्या, आपण संपूया. 25,000 रुपये ज्यांनी इन्व्हेस्ट केले होते रमेश दमाणेंनी म्युच्युअल फंड मध्ये, त्याला काय झालं, रमेश दमाणे हा फार सक्सेसफुल इन्व्हेस्टर आहे. तर त्याला बर्थडे गिफ्ट साठी ह्याच्यासाठी मुलाच्या बर्थडे गिफ्टला त्याच्या मित्रांनी त्याला म्युच्युअल फंडचे आणून दिलं. तुम्ही पण सांगू शकता तुमच्या पाहुण्यांना, साहेब ते कपडे बिपडे काय आणू नका, घड्याळ बिड्याळ काय आणू नका, खेळणी आणू नका, म्युच्युअल फंडचं एक काहीतरी आणून द्या. तसं आणून दिलं. ते 25,000 रुपयाची आज व्हॅल्यू क्रोर्स ऑफ रुपीज मध्ये. ओके, तर ते HDFCचं ते टॉप 100 आणि टॉप 200 या स्कीम जेव्हा लॉन्च झाल्या तेव्हापासून जर लोकांनी 10,000 रुपये व्यवस्थित टाकले असतील तर त्याची व्हॅल्यू आज 29 कोटी रुपये झाली. हे आता मी काय स्टॉक मार्केटचं जास्त बोलत नाही. AUM बद्दल तुम्हाला सांगायचंय की AUM म्हणजे काय. AUM चा फुल फॉर्म आहे ऍसेट अंडर मॅनेजमेंट. ओके, म्हणजे म्युच्युअल फंड जे मॅनेज करतं, सगळे लोक पैसे टाकतात, ते स्टॉक घेतात, त्या स्टॉकची व्हॅल्यू त्याला म्हणतात AUM, ऍसेट अंडर मॅनेजमेंट. आता म्युच्युअल फंडची 66 लाख कोटी आहे. ही सगळी इक्विटीची नाहीये, डेट इक्विटीची धरून आहे. 66 लाख कोटी. ओके, हे 1000 टाइम्स शेअर्स किती वाढले त्याचे काही एक्झाम्पल आहे. या रेटनी हा एवढा रेट होता श्री सिमेंटचा शेअर, आणि किती पटीने वाढला 21 वर्षात? 1000 पटीने. आपण म्हणलो 30 वर्षात होतात ना 20%नी, ते 21 वर्षात 1000 टाइम वाढलाय. पैतीस साल में तुमचा एशियन पेंट 5000 टाइम्स वाढलाय. रिलायन्सनी एकदा अंबानींनी सांगितलं होतं त्यांच्या AGM मध्ये की ज्या लोकांनी आमच्या कंपनीमध्ये 10,000 रुपये टाकले त्याची व्हॅल्यू आज 1 कोटी झाली.
₹1 कोटी जमा करायला ₹1 कोटी कमवायला नाही लागत, थोडे थोडे पैसे जमा करायला लागतात, तेव्हा ते कोटीमध्ये होतात. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल. ओके, ह्या दीज आर ऑल इन्सिडेंट्स की काय काय झाले ह्या 1990 पासून तर 20 ते करोना पण आलाय, भरपूर इन्सिडेंट झाले. प्रत्येक वेळी मार्केट बरोबर करेक्ट झालं, पण मार्केट आखिर ऊपर जात आहे. ओके, इंडियन इकॉनॉमी इज ऑन द फास्टेस्ट ग्रोइंग ट्रॅक. टायरचे स्टॉक कसे वाढले बघा, 6 वर्षामध्ये 1 लाखाचे 15 वर्षात 6 कोटी. काही आहे ते मी मल्टीबॅगर्स 100 पटीने किती वाढलेल्या कंपन्या आहेत, किती कंपन्या 100 पटीने वाढल्या त्याची नावं आणि हे आहे. काही हे पण टाकली, ज्या कंपन्या बुडल्या आहेत त्यांची पण नाव टाकली. हे कंपन्या ज्या मल्टीबॅगर झाल्या त्यांची नाव आहेत. हे सगळे एक्सपर्ट्स आहेत ज्यांचे व्हिडिओ मी ऐकत असतो रोज वॉक करताना. GDP बद्दल सगळी माहिती आहे. ओके, आता मी आहे ना लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला दाखवणार आहे. 1-2 मिनिटं पेशन्स द्या फक्त. मी आता रायशाच्या अकाउंटला लॉग होतोय. किती सेव्ही बघा, हे टाकल्यानंतर तो OTP विचारतो. OTP रायशाचा मोबाईल मी ठेवलाय, कार्ड माझ्याकडे ठेवलंय, मला OTP आला. दहा मिनिट चालते. केले रायशाचा पोर्टफोलिओ मुद्दाम उघडून दाखवतो तुम्हाला, कारण पीपल बिलीव्ह इन प्रॅक्टिकल थिंग. आणि मी का दाखवतो ते पण सांगतो तुम्हाला की रायशा इथे जेव्हा जॉब करत होती, ओके, तेव्हा तिला मी 30,000 रुपये सॅलरी देत होतो आणि तिला सांगितलं की कंपल्सरी 15,000 फक्त खर्च करायचे, म्हणजे काय असतील ते 15,000 रुपये तू इन्व्हेस्ट करायचे. आणि दर महिन्याला मी त्याला सांगायचो कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं, आणि महिनाभर मी अभ्यास करायचो. मला महिनाभर सर्च करायला लागायचं की कुठल्या स्टॉकमध्ये सांगू. तर तिचे 12-13 स्टॉकमध्ये मी तिला इन्व्हेस्ट करायला सांगितले. आणि ते इन्व्हेस्ट केल्यानंतर तिची जी काही अमाऊंट झाली होती त्यातनं वेळोवेळी तिला, ती आता 2 वेळा येऊन गेली अमेरिकेत जाऊन, पण वेळोवेळी तिला पैसे पाहिजे होते ते काढले, पण किती रुपये काढले नाही त्याची व्हॅल्यू काय ते दाखवण्यासाठी साईड दाखवलेली होता. अमाऊंट किती आहे म्हणजे 4 पगार तिचे. ओके, आजची व्हॅल्यू किती आहे, रिटर्न किती आहे. कल्याणी ज्वेलर्स 560% प्रॉफिट दिलाय. खरेदी प्राइस किती आहे 116. आता तो शेअर 700 वर आहे. ग्रॅव्हिटीचा खरेदी 300 आता 2,500 वर आहे. रिटर्न किती आहे 619%, 7x वाढलाय. हे लाईव्ह एक्झाम्पल देतोय. किती वर्षात आता गेली रायशा, 1 वर्ष पूर्ण झाले तुला. त्याच्या आधी ती आपल्याकडे जॉबला होती. हे 3 वर्षात 6x 7x रिटर्नचा अर्थ समजतो. दिस इज नॉट इन टर्म्स ऑफ 10-15%. 7x
7 पटीने वाढलेत. हे मुद्दा म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. उद्या इक्विटीमध्ये पैसे टाकून बुडल्यावर माझ्याकडे येऊ नका. साहेब तुम्ही आम्हाला कुठे फसवला. हे बघा महत्वाचं फार महत्व आहे की म्युच्युअल फंड इज अ करेक्ट रूट फॉर यू पीपल. कारण त्याला खूप वेळ जायला लागतो. सगळ्यांचं कप ऑफ टी नाही येते आणि रिस्क आणि जुगार जे होते ना तो FNO मध्ये होतो. ते मी कधीच रेकमेंड करत नाही. RBIचा रिसेंट अनालिसिस आहे जे मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे की लोक 50,000 कोटी FNO मध्ये किती 90 मोर दॅन 95% पीपल 97% पीपल लॉस मनी इन FNO. 50,000 कोटी. ओके, सो दॅट इज व्हॉट इज आय डोंट रेकमेंड गॅम्बलिंग. ओके, आणि तो पण मी डेटा टाकला याच्यावर. तर इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये करायचं, लॉंग टर्म मध्ये करायचं, गोल बेस करायचं आणि मध्ये बंद करायची नाही. काय होते जेव्हा मार्केट पडलं ना NAV स्वस्तात मिळतो. माझ्या बाबतीत तसं झालंय. 30,000 वर सेन्सेक्स होता माझं, तेव्हा SIP चालू होतं. डिमॉनिटायझेशन आलं, सेन्सेक्स 4,000 नी पडला. माझं म्युच्युअल फंड चालू होतं, मी काही बंद नाही केलं. मला परत NAV स्वस्तात मिळाला. मग NAV मला आणखी स्वस्त मिळाला, अजून एक चान्स मिळाला. माझी SIP कंटिन्यू होती. मग तो सेन्सेक्स नंतर 40,000 ते 45,000 गेला आणि त्यावेळी मला वाटते मी साधारण ते सगळं विकून बाहेर पडलो होतो टॅक्स लागणार म्हणून. तर रिटर्न्स फार प्रचंड मिळतात प्रोव्हाइडेड डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पेशन्स घेऊन ठेवा. आज माणसं पैसे लॉस करतात बिकॉज ऑफ देअर बिहेवियर प्रॉब्लेम. नॉलेज आहे करेक्ट टाका गुगल मध्ये पटकन डेटा येतो. काय रॉकेट सायन्स नाहीये. टॉप परफॉर्मिंग मल्टी कॅप, टॉप परफॉर्मिंग लार्ज कॅप, टॉप परफॉर्मिंग मिड कॅप, विच फंड इज बेस्ट, सगळी इन्फॉर्मेशन पटकन येते फिंगर टिपवर. काय रॉकेट सायन्स नाहीये. युट्यूबला चांगले व्हिडिओ असतात, सगळे असतात. म्युच्युअल फंडचे व्हिडिओ मी मध्ये ऐकून चांगले मी शेअर पण केले ग्रुपमध्ये. ओके, तर फार महत्वाचं आहे की आपण डिसिप्लिन व्हायला पाहिजे, फायनान्शियल लिटरसी सिरियस घ्यायला पाहिजे आणि पेशन्स ठेवायला पाहिजे. असं रातोरात पैसे काही वाढत नाहीत. प्लीज अवॉइड पॉन्जी स्कीम. पर्सनल कोणी सांगितलं त्याचं कोणाचं ऐकू नका. रिस्की इन्व्हेस्टमेंटमध्ये रिटर्न्स जास्त असतात पण पैसे मिळण्याची गॅरंटी नसते. तसं स्टॉक मार्केट नाहीये, इट्स वेल रेग्युलेटेड. तसं म्युच्युअल फंड नाहीये, इट्स वेल रेग्युलेटेड. फार अकाउंटेबिलिटी आहे. म्युच्युअल फंडला सारखे ऑडिट रिपोर्ट द्यायला लागतात. त्यांना एजेंडा असतो की ते ह्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही लार्ज कॅपमध्ये घेतले ना तुम्ही मिड कॅपला टाकू शकत नाही. पण किती टक्के टाकायचं ते पण सगळे आहे. किती टक्के टाकायला पाहिजे, एका कंपनीमध्ये किती टक्के टाकायला पाहिजे, हे सगळे रूल्स सेबीनी गाईडलाईन केले. त्यामुळे अतिशय सेफ आहे. फक्त इन्व्हेस्टमेंट करा आणि रोज बघू नका. रोज बघितल्यावर माणूस त्याच्यामध्ये चुका करतो. रोज बघू नका. ती रोज बघण्याची वस्तू नाही. टाका, ओव्हर पिरियड ऑफ टाइम बघा. मला वाटते 2-4 दिवसापूर्वी मी एक स्लाइड शेअर केली होती. असेल तर बघतो 1 मिनिटात. हे बघा, ही ती स्लाइड आहे. अ फॉरगॉटन SIP ऑफ ₹10,000 फॉर 5 years. काय लिहिले तिथे? अ फॉरगॉटन SIP ऑफ ₹10,000 फॉर 5 years मेक्स एन इन्व्हेस्टर अ करोडपती. त्याचं त्यांनी कारण दिलेलं आहे. क्लायंट हॅड स्टार्टेड हिज फर्स्ट SIP इन 2008 मध्ये. ₹10,000 in mid cap fund which NAV was ₹11. Thanks to his disciplined approach and guidance of the MFD, he continued his SIP for 5 years. फक्त 5 वर्षच कंटिन्यू केली. By this time the NAV of the fund had reached to 11 रुपयावरून 17 रुपये. Over this 60 months period he invested 6 लाख रुपये. किती? 6 लाख रुपये. However, the client moved to Kuwait, परदेशात गेला, and could not contact the mutual fund. Busy in his daily routine, the client completely forgot about his investment. However, when he came back to India in 2022, he approached the mutual fund to inquire about his SIP. To the utter amazement of everyone, the investment value of SIP had crossed ₹1 crore mark. किती रुपये टाकले होते त्यांनी 5 वर्षामध्ये? 6 लाख रुपये. पण विसरला, कुवेतला गेला 13 मध्ये.
22 मध्ये भारतात येऊन चौकशी केली, 1 कोटी रुपये झाले होते. बेस्ट एक्झाम्पल आहे म्युच्युअल फंड मध्ये. त्यामुळे पगार वाढ झाली तर ताबडतोब त्यात टाकायचे, बोनस एक्स्ट्रा मिळाला तर त्यात टाकायचे, इन्सेंटिव्ह मिळाले तर त्यात टाकायचे. ट्रेडिंग करू नका, FNO करू नका, स्टॉक मार्केट कळत नाही डायरेक्ट इन्व्हेस्ट करू नका. रिस्क घ्यायची तयारी असेल तर माझा सल्ला कायम अवेलेबल आहे, मी देऊ शकतो. पण हा तुमचा वैयक्तिक डिसिजन आहे. रायशाची मी मुद्दाम दाखवली कारण इट्स अ मॅटर ऑफ फ्यू. आता हे सगळ्या स्टॉकमध्ये असे रिटर्न नाही मिळालेले, लक्षात घ्या. आता मुसानी म्हणलेलं मूर्खपणा आहे. इथं 2 लाख लावायला पाहिजे होते, इथं 2-3 लाख रुपये लावायला पाहिजे होते. किती झाले असते? तसं नाहीये, तसं होत नाही. तिचा पोर्टफोलिओ मी तिला 15,000 रुपयेच टाकायला सांगायचं दर महिन्याला. तर पैसे मिळतात, फक्त स्टॉक मार्केट कायम वर जात नाही, करेक्ट पण होतं. ग्लोबल क्रायसिस आले, काय आले, इंडियामध्ये काय गव्हर्नमेंट चेंज झालं, उद्या काय पण झालं तर काही होऊ शकतं. त्यामुळे त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे रिस्की असतं, म्हणूनच रिटर्न जास्त असतात. पण कंपाऊंडेड रिटर्न ओव्हर अ पिरियड ऑफ 40-45 इयर्स आता हिस्ट्री आहे इंडियाची, खूप आहे. आणि इंडिया इज इन अ व्हेरी गुड पोझिशन. आपले पुढचे 2-3 डिकेट्स खूप चांगले आहेत. आपण ह्या जनरेशनला आणि आम्हाला पण स्पेसिफिकली ते बघायला मिळणार आहे की इंडिया इज गोइंग टू ग्रो लाईक एनिथिंग. आता इंडिया फक्त सॉफ्टवेअरमध्ये मोठी होती, आता हार्डवेअरमध्ये मोठी होणार आहे. इंडिया इज गोइंग टू बिकम नेट एक्सपोर्टर ऑफ हार्डवेअर इन फ्यू इयर्स. त्यामुळे सगळे रेव्होल्युशन चालले, सगळं नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीमध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट चालली आहे. थर्मल जी 90% आहे ती आता काही वर्षामध्ये इंडियामध्ये दिसेल आपल्याला 40-50% खाली येणार आहे. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आता विंड अँड सोलरमध्ये चालली आहे. त्यामुळे अभ्यास खूप करायला लागते, कुठला सेक्टर चांगला झालाय. अनेक सेक्टर आहेत इन्व्हेस्ट करायला, FMGC आहे, सगळा सेक्टर आहे, गोल्ड आहे, कितीतरी सेक्टर आहे स्टॉक मार्केटमध्ये. पण तो अभ्यास करून त्या कंपनीची माहिती काढणं एवढं सोपं नाहीये. त्यामुळे आय विल नॉट सजेस्ट यू पीपल टू गो डायरेक्टली इन इक्विटी, पण म्युच्युअल फंडमध्ये करा. आणि तिथे पण काय सल्ला लागत असेल करण्यापूर्वी आय एम अवेलेबल एनी टाइम टू ऑल माय स्टाफ. पण हॅबिट करा, सवय करा. अर्ली स्टार्टर म्हणजे तुम्ही जसं त्यांनी दाखवलं की 20 वयात चालू केलं तर कंपाऊंडिंगला वेळ जास्त मिळतो. वॉरेन बफेट 11व्या वर्षात, तुम्हाला माहिती आहे की जगात सर्वात मोठा माणूस तो शेअर मार्केटमध्ये झालाय. 11व्या वर्षात त्यांनी चालू केलं आणि तो म्हणला आय वॉज लेड बाय 11 इयर्स. आणि जिवंत आहे अजून, जिवंत आहे. आता त्याचं 94-95 वय आहे, 94-95 वय. आणि आता त्याची वेल्थ आहे $90 बिलियन वर आहे. राकेश झुंझुनवाला जेव्हा एक्सपायर झाले तेव्हा ही लेफ्ट बिहाइंड 50,000 crore वेल्थ अर्न फ्रॉम स्टॉक मार्केट ॲट अ रिटर्न ऑफ 40%. पण तो ट्रेडिंग पण करत होता आणि तो लमसम मोठ्या बेट घ्यायचा. टाटा मोटरचा शेअर जेव्हा कोरोनामध्ये 70 रुपयाला आला त्यांनी डायरेक्ट करोडोमध्ये ते शेअर उचलले. आणि आता टाटा मोटर केवढ्याला आहे? 1,000च्या वर गेला होता, आता 900-950च्या आसपास आहे. 70 रुपयाला त्यांनी कशा ओटी काय म्हणतात ट्रकलोड मध्ये उचलले ते वाळूसारखे शेअर्स टाटाचे. आज किती पटीने वाढले. त्यामुळे हर्षद मेहता आणि हे सगळं मागे राहिले, ते विसरून जावा. त्याचे सिरियल्स बघून तुम्ही डोक्यात घालून टाका की स्टॉक मार्केट रिगिंग आहे. असं काय रिगिंग रॅगिंग काय नाहीये. आता वेल रेग्युलेटेड आहे. फक्त रिस्की याच्यात बेट करू नका, FNO मध्ये ट्रेडिंग करू नका. झोप चांगली लागेल, SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, पैसे कंपाऊंड करा आणि कंपाऊंडचा फॉर्म्युला समजून घ्या. ओके, आय थिंक जेवढं सांगायचं तेवढं बेस्ट सांगितलेलं आहे. त्यानंतर पण काय पाहिजे असेल कोणाला, आय एम ऑलवेज अवेलेबल. पैसे आपले आपण कसे वाढवायचे आणि आपले गोल्स कसे अचीव करायचे हे आपल्याला वैयक्तिक प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. आणि मी दुनियाला मी देतो नॉलेज, तर मी माझ्या स्टाफला का देऊ नये म्हणून मी हा कार्यक्रम आज ठेवला होता, हे ट्रेनिंग ठेवलं होतं. So thank you Naresh for coming and thanks for